चल ना, काय करू? झोप. उद्या ऑफिसला जायचंय ना. खड्ड्यात गेलं ते ऑफिस. काय घाई आहे सारखी. मला तोंड भरून कौतुक करू दे ना तुझं. नाही, आणि तसं बघायला गेलं तर आता सगळे प्रॉब्लेम संपलेत ना. तर मग आता आपण फॅमिलीचा विचार केला पाहिजे ना, आपल्या फॅमिलीचा. ठरव. अगं अनन्या, अगं बाय. कोण जाणे कोण जाई बोलुनी हवे सवे तेच तारे गारवारे वाटती नवे नवे थांबवून श्वास पाहिले वळून मी किती एकटी नसेल मी असेल तू ही सोबती हेच हाल सवाल पीड लागे आजकल मी हसूगाच यार काय झाले मॅजिकल. काय करतेस तू? आई झालंय सगळं. आता ही तर मी कोशिंबीर करते, भाजी तयार आहे, नाश्ता तयार आणि पोळ्या सुद्धा करून झाली. देवा, अगं काल इतकी दगदग झाली तुमची अनन्या. कशाला एकटीने केलं सगळं? केलं असतं ना मी. आई रोज तुम्ही करता ना, मग आज एक दिवस मी केलं तर काय हरकत आहे. कशी करते? नाही, हे काल म्हणाले ना ते अगदी बरोबर आहे. तुझ्यासारखी सून मिळणं म्हणजे खरंच भाग्य असावं लागतं. मला माझी चूक कळते आता. चूक? हो, म्हणजे तुमच्या लग्नाला विरोध होता ना माझा. मी अथर्वला नेहमी म्हणायचे, श्रीमंता घरची मुलगी नको बाई या घरी सून म्हणून. मला वाटायचं की श्रीमंता घरच्या मुली खूप लाडावलेल्या असतात, कामचुकार असतात. पण नाही, म्हणजे चुकलं माझं. तू अगदीच दाखवून दिलंस की असं काही नसतं खरंच. म्हणजे तू या घरात आलीस आणि या घराला, या घरातल्या माणसांना आपलंसं करून टाकलीस. खरंच तुझं कौतुक ना जितकं करावं तितकं थोडं आहे बघ. असं काही नाही आई. खरं तर तुमचं करावं कौतुक तितकं कमी आहे. नाही, तुम्ही मला मुलीसारखं वागवलं. नाही, तुमच्यामुळे मला कळले की आई काय असते. आणि त्यासाठी खरंच खूप मनापासून थँक्यू. बरं आई, आता तुम्ही जाऊन आराम करा, बाकी कामं मी करून घेईन. आणि हो, आता योगाला सुरुवात करा तुम्ही. नाही, आपल्या क्लासेस पण आता उत्तम चालायला लागले. अगं चालणारच. तू जिथे हात लावशील ना तिथे सोनं होईल बघ, खरंच. बरं, आता काही करायचं बाकी राहिलंय का? कुकर लावायचं बाकी आहे, ते मी तांदूळ निवडते. कधी देणार आहेस तू टिफिन मला? अथर्व, तू काय? आई, चालू दे. नाही, मी ते टोमॅटो सांगायचं ना मला. मला नाही दिसली ती. सांगा, तू वेळ आहेस का? बरं, आता ती गेली. हा, तू जरा लांब, तू बाहेर जाऊन बस. बरं, मला सुद्धा योगा क्लासला जायचं. जा. तर लवकर दे मला, मी थांबलो.
काय अथर्व? जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीसाठी जगातली सगळ्यात सुंदर फुलं ऑफिसला नाही गेलास अजून? तुझ्यासाठी स्वर्गातूनही परत येईन मी. चुप रे अथर्व, काही काय बोलतोस? बरं ठीक आहे, नाही बोलणार. पण तू माझीच राहशील ना? आपण दोघे एकमेकांचेच राहणार आहोत कायम. आणि आणि काय? तूच सूर हो जरा मी तुझाच अंतरा तू मलाच गुणगुणावे सारखे तुझेच भास तूच तू आसपास या मिठीत दोघांचे तिघे कधी होतील? तूच सूर हो जरा मी तुझाच अंतरा तू मलाच गुणगुणावे सारखे तुझेच भास तूच तू आसपास या मिठीत दरवळावे सापडावे जे हवे सुख होई अंतरल ये हसू गाच यार काय झालं आता शांत झोप लागली. काल नुसती रडून रडून हालत खराब केली होती, थांबतच नव्हती. ती उठल्यानंतर तिला काहीही बोलू नकोस. या सगळ्या प्रकरणातनं तिला आधी आपण मेंटली आणि इमोशनली बाहेर काढायची गरज आहे. पोरगी सुखरूप घरी आली हीच खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. हो शेखर, अनन्यामुळे आज रुह आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसते. हो ना? आणि आपण तिच्याबद्दल काय विचार करत होता? तिला अडकवता कसं येईल याचे प्लॅन्स करत होता, हो ना? चुकलं माझं, खरंच खूप चुकलं रे. हे बघ, ठीक आहे देविका, आता झालं गेलं विसरून जा. यापुढे असं काही होणार नाही याची मात्र काळजी घे. मी ऑफिसमधनं आलो की आपण बोलूया अनन्याशी, दादा बहिणीशीही बोलूया, हवं तर माफी मागूया त्यांची. ठीक आहे, काळजी नको करूस, मी येतो जाऊ. हॅलो. अहो काय तुमच्या प्लॅनचं काय झालं? का मीच फोन करून आठवण करून द्यायची त्याची सुद्धा? इरावती मॅडम, सॉरी, पण यापुढे मी अनन्याच्या विरोधात कोणताही प्लॅन करणार नाही आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदतही करणार नाही. काय? का हो? तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या नोकरीची काळजी नाहीये का? मी चारलेले पैसे कमी पडतायत, आणखी देते, पण माझी मुलगी माझ्याकडे परत आली पाहिजे, बास. अहो प्लीज समजून घ्या. नाही, मला सगळं समजतंय, तुम्हाला समजत नाहीये. नवरा घरात बसला ना की व्यवस्थित समजेल तुम्हाला. एक कॉल केला ना मी, रस्त्यावर याल तुम्ही सगळे. काय सांगू तुम्हाला, सगळंच खूप बदललंय हो. ठीक आहे, ऑल राईट, मग हा तुमचा डिसिजन फायनल आहे असं मी समजू? थांबा, मला थोडा विचार करू द्या. गुड, करा, विचार करा आणि मला कळवा तुम्ही काय करणार आहात ते. मला मदत करणार आहात का मी फोन लावू?
अरे तू गेला नाहीस अजून ऑफिसला? बरं तुझा डबा डायनिंग टेबलवर ठेवलाय ना? काय अथर्व, तू गुदगुल्या नको करू, जा ना, उशीर नाही होते का तुला? अथर्व, काय लपवतोयस रे मागे? काय चाललंय तुझं? दुसऱ्या हातात सरप्राईज. हात पुढे कर. चाफा. थँक्यू. जिथून आणि ज्याच्यामुळे हे सगळं सुरू झालं तो चाफा. अरे हे काय चाललंय तुझं अथर्व? अथर्व, तू काय करतोय? थँक्यू. का आज इतकं प्रेम का होतो जात आहे? काही हवंय का माझ्याकडून? अनन्या, तू मला सगळं दिलंयस ऑलरेडी. मलाच तुला काही देता नाही आलं. हा, पण प्रेम देऊ शकतो मी खूप. पण हे सगळं आता इतक्या घाईच्या वेळी? तर प्रेम काय वेळ बघून केलं जातं का? तू कशी माझ्यासाठी वडाची पूजा केलीस, म्हणून मग मी विचार केला की आपलं नातं 7 जन्मांचं आहे ना, त्या 7 जन्मांची ही 7 फुलं, आणि ह्यांचा सुगंध आपल्या आयुष्यात कायम दरवळत राहू दे. किती रोमॅन्टिक. इतकं रोमॅन्टिक असेल असं वाटलं नव्हतं मला. ऍक्च्युली मलाही. थँक्यू. यू मेड माय डे. बट यू मेड माय होल इयर, मिसेस कर्णिक. म्हणजे अनन्या, ओ माय गॉड. अरे माझ्या लक्षातच नाही राहिलं. अथर्व, 1 वर्ष झालं? हो हो, 1 अख्खं वर्ष झालं तुला मला सहन करून. गप रे अथर्व. नाही पण तरी 1 अख्खं वर्ष झालं. आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. येस, हॅपी अॅनिव्हर्सरी. त्या शेखर कर्णिकचं टर्मिनेशन लेटर ताबडतोब टाईप करा. नाही, काय वाटेल ते कारण द्या. हो म्हणजे काय, ताबडतोब आजच्या आज त्याला नोकरीवरून काढून टाका, बस. हा, ओके. इरा, काय गरज होती त्यांना फोन करायची? हे बघ, तू माझ्या ओळखीचा गैरफायदा घेतेस. नको विषय वाढवू, थांबव हे सगळं. जगदीश, अरे वर्ष होत आलं आपली मुलगी त्या खुराड्या डोळ्यांना झापडं बांधून जगतीये. मला अनन्या आता इथे परत यायला हवीये, बस. आणि त्यासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. अगं तेच तर करत आलीस आतापर्यंत. काय झालं त्याचा परिणाम? काही झालाय का? उलट आपण दोघे तिच्या मनातून उतरलोय कायमचे. आपण दोघे तिला स्वार्थी, कपटी, खोटारडे वाटायला लागलोय तुझ्यामुळे. माझ्यामुळे? अच्छा, म्हणजे तू मला साथ देऊच नकोस, उलट ढकल माझ्यावर सगळं, तू मलाच दोष दे. अगं मग थांबव ना हे सगळं. नाहीतर मी एकटाच नाही, अनन्या सुद्धा दोष देत राहील तुला आयुष्यभर. तू जरा विचार कर ना, कोणाच्या तरी पोटावर पाय देऊन तू आपली मुलगी परत आणणार आहेस का? जगदीश, मी हे सगळं तिच्यासाठी, तिच्या भल्यासाठी करते. पण नकोय तिला हे सगळं. फक्त आपलं प्रेम हवं होतं का तिला? काय दिलं आपण? खोटेपणा, ही असली कट कारस्थानं. काय मिळवलं आपण?
उलट गमावलं आपण आपल्या मुलीला. किती दिवस झाले तुझा आवाज ऐकला नाही. तुला झोप लागत असेल ग, मला नाही लागत. हिला जगू दे ना, जगू दे तिला तिचं आयुष्य तिच्या मनासारखं. अनन्या, अगं काय काय झालं? हा अथर्व, आपण जेव्हा लग्न करायचं ठरवलं तेव्हा मला वाटलं आपल्या घरचे ऍक्सेप्ट करतील लगेच. नाही म्हणजे तुझ्या आई बाबांनी केलं ऍक्सेप्ट, पण माझे आई बाबा, आपण लग्न केलं, आपला संसार सुरू केला, तरी काहीतरी मिसिंग आहे असं वाटत होतं. नॉर्मली लोक आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन आपलं आयुष्य सुरू करतात, पण कुठेतरी तो एक आशीर्वाद मिसिंग आहे असं वाटतंय मला. आई बाबांची आठवण येते. येणारच ना रे. नाही म्हणजे एकमेकांवर किती रागवलो असलं तरी माझे आई वडील आहेत ते. आपल्या माणसांना असं नाही विसरता येत नाही, आणि कसेही वागले असले तरी माझे मम्मा बाबा आहेत ना ते. नाही असं जास्त रागवू शकत मी त्यांच्यावर. कधी कधी वाटतं की का असं नॉर्मल नाही आमच्यात सगळं, का त्यांचा हात नाहीये माझ्या डोक्यावर. नाही, आणि खरं तर इथे आल्यापासून तुम्ही सगळ्यांनी खूप केलं माझ्यासाठी, खूप प्रेम दिलत मला. परत असा विचार येतो की माझे आई बाबा आहेत, पण तरी असं पोरखं का वाटतंय. नाही अनन्या, हे बघ असं काही नाहीये. प्लीज रडू नकोस, प्लीज. हा, तू इतक्या लवकर सरेंडर होशील असं वाटलं नव्हतं जगदीश मला. एनिवे, मी काय करायचं ते माझं ठरलंय आणि त्यात बदल होणार नाही. फक्त आता तू मध्ये मध्ये करू नकोस. हिरा, काही कटबीट करायचं नाही आधीच सांगून ठेवतोय, नाहीतर हे सगळं जाऊन मी अनन्याला सांगेन. तू अनन्याला काहीही सांगणार नाहीयेस यातलं. सांगेन मी तिला, कारण माझ्या मुलीविरुद्ध कुणीही कटकारस्थाने केलेली मला चालणार नाही. अरे शिडात, जगदीश 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 जगदीश, काय होतं? मी डॉक्टरांना बोलवतो. तू आडवा पडतोस का? जया, जया पाणी आण. जगदीश, अथर्व, आपण पळून जाऊन लग्न केलं म्हणून कन्यादान राहून गेलं, पण माझी खूप इच्छा होती रे की माहेर सोडताना बाबाला घट्ट मिठी मारावी, त्याचे अश्रू पुसावे, पण हे सगळंच राहून गेलं. हे सगळं असं असताना काय अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची रे. खरंय, बऱ्याच गोष्टी राहून गेल्या. मला सुद्धा तुला लग्नाच्या शालूत छान नटलेलं बघायचं होतं. तुझ्या हातावरच्या मेहंदीत माझं नाव शोधायचं होतं. मित्रमैत्रिणींकडून चिडवून घ्यायचं होतं. आपल्या हळदीला मस्त धमाल करायची होती आणि आपल्या सगळ्या नातेवाईकांना आपल्या सुखात सामावून घ्यायचं होतं. सगळंच राहून गेलं. अथर्व, ही पोकळी आता अशीच राहील ना.